नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अ, मागे म्हणजेच आताच 1 तारखेला मी एक तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जी काही 5 मेला जी काही शिपाई आणि हमाल यांची जी काही लेखी परीक्षा होणार आहे, त्याचे जे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला डाउनलोड कसे करायचे याच्याशी रिलेटेड तो व्हिडिओ होता. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा शिपाई हमाल या भरतीच्या रिलेटेडच आहे. म्हणजेच काय, की जे तुम्हाला आता जे काही हॉल तिकीट आहे लेखी परीक्षेसाठी, ते तुम्ही डाउनलोड कशा पद्धतीने करू शकता याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. ओके. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण थोडा तुमच्या जो काही परीक्षा जी काही होणार आहे, त्या परीक्षेसंबंध आपण एक थोडासा धावता आढावा घेऊया. अ, आज सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करण्याची लिंक आपल्याला दिलेली आहे. पण प्रॉब्लेम काय होतोय, बऱ्याचशा मुलांना हॉल तिकीट डाउनलोड करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येत राहतात आहे आणि त्याच्यासाठी हा आपला आजचा व्हिडिओ आहे. पहिले तर परीक्षेसंदर्भात आपण बोलूया. तुमची ही जी काही परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षा, ती तुमची 30 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 30 प्रश्न येणार आहेत. ओके. त्याच्यानंतर 10 गुण तुम्हाला स्वच्छता चाचणी जी होणार आहे, त्या स्वच्छता चाचणीसाठी तुम्हाला 10 गुण असणार आहेत आणि 10 गुण जे आहेत ते तुम्हाला मुलाखतीसाठी आहेत. ओके. थोडंफार तुमची रिव्हिजन झालीच असणार आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, की ॲडमिट कार्ड डाउनलोड कसे करायचे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, की ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमधून ते डाउनलोड करू नका. कारण मोबाईल फोनने डाउनलोड केल्यानंतर ते प्रॉपर डाउनलोड होत नाहीये आणि म्हणून मुलांचा काय झालेला आहे, गोंधळ उडालेला आहे. ओके. तर तुम्हाला काय करायचंय, जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल आणि एवढी म्हणजे मी सांगू शकते तुम्हाला, की तुमच्याकडे प्रिंटर नसेल, त्याच्यामुळे तुम्ही त्याची प्रिंट आउट नाही काढू शकत आहे. पण मग तुम्हाला काय करायचंय, तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये त्याची पीडीएफ जनरेट करायची. जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देणार ना, तेव्हा त्याची तुम्हाला पीडीएफ जनरेट करायची आणि पीडीएफ जनरेट केल्यानंतर ती तुमच्या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या ईमेल आयडीवर तुम्ही घ्या आणि नंतर बाहेर जाऊन तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकता. पण पुन्हा एकदा तो तुम्ही मोबाईलवर त्याचा काढण्यासाठी तुम्ही वेळ घालवू नका, कारण तिथेच तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊन जातो. ओके. चला तर मग आपण जाणून घेऊया, की नक्की तुम्हाला ती जी हॉल तिकीट जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने काढायचा आहे. तुम्हाला जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्टची, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल रिक्रुटमेंट. ह्या रिक्रुटमेंट टॅबवर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे समोर एक ऑप्शन येऊन जाईल, रिक्रुटमेंट नोटीस. रिक्रुटमेंट नोटीसला खाली यायचंय तुम्हाला आणि खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल ऑनलाईन ॲडमिट कार्ड. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे हे ऑप्शन्स येतील. इथे तुम्हाला ते फॉर्म फिलअप करण्यासाठी काही गाईडलाईन दिलेले आहेत, पण सध्या आपल्याला त्याच्याशी काही म्हणजे त्याची काही गरज नाहीये. आपल्याला इकडे यायचे, वर जे टॅब दिसतात ते इथे होम आहे. नंतर तुम्ही जर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी जर विसरले असणार, कारण तो लागणार आहे तुम्हाला हॉल तिकीट काढण्यासाठी, तर तो जर विसरले असणार किंवा हरवला असेल तर तुम्ही इथे तो शोधू शकता. ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे, जो तुम्ही अगोदर भरलेला आहे, त्याची जर प्रिंट आउट जर काढायची असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. आणि आपल्याला महत्वाचा टॅब आहे तो म्हणजे कोणता, प्रिंट ऍडमिट कार्ड आणि हॉल तिकीट. या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा ऑप्शन येऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला ते डाउनलोड करण्यासाठी दिलेले आहेत. तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटची डेट दिलेली आहे. इथे बघा रजिस्ट्रेशन आयडी लागतो तुम्हाला, तुमची डेट ऑफ बर्थ आणि त्याच्यानंतर इथे सिक्युरिटी कोड म्हणजे कॅप्चा कोड टाकायचे आणि काय करायचे, तुम्हाला जनरेटवर क्लिक करायचे. जनरेटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथे पीडीएफ जनरेट करा. ती तुमच्या फोनमध्ये म्हणजे ईमेल आयडीवर किंवा व्हॉट्सअप किंवा तुम्ही जर पेनड्राईव्ह जर असेल तर पेनड्राईव्ह मध्ये घ्या आणि बाहेर जाऊन तुम्ही काय करू शकता, प्रिंट आउट काढू शकता. अजून जर तुम्हाला याच्या रिलेटेड जर काही जर इश्यूज येत असतील तर मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि मी जे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते हे जर तुम्हाला आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.